पुण्याचा महापौर बिनविरोध व्हावा यासाठी सध्या भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत। माझ्यासोबत गटनेते गणेश बिडकर जी आहेत। सर, जर आपण उमेदवार जो भाजपचा दिला आहे तो ऑलरेडी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि आता महापौर देखील बिनविरोध व्हावे याचे प्रयत्न तुमचे सुरू आहेत। आमचा हा जो प्रयत्न आहे हा एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आहे। आम्हाला महापौर पद बिनविरोध होण्यापेक्षाही या शहरात ज्या एका संकटात न जाते, दुःखात न जाते, आदरणीय दादा या ठिकाणी नुकतेच गेले, या शहराचे मोठे नेते, केंद्रीय मंत्री, या लोकसभेचे खासदार आदरणीय सुरेशभाई कलमाडी यांचं निधन झाले आणि त्यामुळे या दोन मोठ्या स्टेक होल्डर्स, या शहरावर ज्यांची छाप होती, या शहरासाठी ज्यांनी अनेक वर्ष काम केले, असे दोन नेते या ठिकाणी दिवंगत झालेत आणि त्यांना आम्हाला आमच्या भावना सभागृहाला त्यांच्याप्रती जर का करायच्या असतील त्याला वेळ द्यावा लागेल आणि जर का ही निवडणूक झाली तर किमान 4 तास निवडणुकीला लागतील आणि मग त्यानंतर ही सभा चालवणं मुश्किल होईल। आणि त्यामुळं माझी सर्व पक्षीयांना विनंती आहे की आपण ही टेक्निकल्स आहे, कारण 119 जण भारतीय जनता पार्टी निवडून आलेत, आपल्याला स्वातंत्र्य ही निवडणूक लढायची निश्चित त्यांचा अधिकार आहे। आमची विनंती राहील की आपण या शहरातल्या संस्कृतीचं एक वेगळं दर्शन आपण नेहमी दाखवतो ते दाखवू। अर्थातच पुण्याचं एक म्हणजे राजकीय एक संस्कृती वेगळी आहे, पण त्याचवेळी जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील उमेदवार दिलेला आहे, महापौर आणि उपमहापौर, आणि काँग्रेस ते देखील अजून ठाम आहेत। तुमचं काही बोलणं झालेलं आहे का त्यांच्याशी, म्हणजे ते माघार घेतील असं? नाही, आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करणार आहे। आमचं बोलणं होणार म्हणजे आम्ही विनंती करतोय की बाबांनो, की ही निवडणूक आपण न लढता एकोप्याने आपण पुढं गेलं पाहिजे। या शहराचा एक मोठी संवेदना आहे आणि ती संवेदनाला आपण वाट करून दिली पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, केली आहे, याच्या पुढेही करू। उद्या सभागृहात बघू काय होतं, त्याप्रमाणे पुढे जाता येईल। महापौरांना ज्या पद्धतीने शुभेच्छा दिले जातात त्याच्यावर देखील तुम्ही काही नवीन म्हणजे अर्थात हे केलंय? नाही, महापौरांना आपण खूप वेळ भाषणं करतात महापौरांवर। महापौरांच्या सभेचं एक खास सभा म्हणून आयोजन असतं आणि त्याच्यात आपण माननीय महापौर आणि उपमहापौरांचा अभिनंदनाचा ठराव मांडतो आणि त्या ठरावावर अनेक सभासद बोलतात। फक्त यावेळेला अनेक सभासद न बोलता काही प्रमुख सभासद त्याच्यावर बोलतील, महापौर उपमहापौर त्याला उत्तर देतील आणि ती सभा तहकूब करू। परंपरा तीच आहे, परंतु त्याला एका वेगळ्या धाटणीत घालून आपण ते करतोय। या अशा प्रसंगी कुठलाही गाजावाजा न करता, आनंदोत्सव न करता आपण ही करावी, अशी प्रकारची भावना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची आणि त्यातनंच हा विचार पुढे आला आहे। यात जर का सगळे राजकीय पक्ष सोबत आले तर तो विचार नक्की वृद्धिंगत। म्हणजे कुठलाही तिकडं म्हणजे मोठी तामझाम नसणारे, फेटे नसणारे, एकदम साध्या पद्धतीने हे सगळी प्रोसेस होणार आहे निवडणूक? जल्लोष, फेटे नाही, हारतोरे, फटाके, गुलाल, ढोलेजिम असं कुठलाही प्रकारचा न करता अत्यंत साधेपणाने आपण ही निवडणूक लढणार आणि त्यानंतर महापौरांचं अभिनंदन। उद्या कशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस असणार? कारण तुमच्याकडे संख्याबळ आहे 119, म्हणजे मेजॉरिटी तुमच्याकडे, जी मॅजिक फिगर आहे ते देखील तुमच्याकडे। अर्थात तुम्ही सुरुवात मानाचा पहिला गणपती तिकडे दर्शन करून अशी व्यवस्था केली। उद्या माननीय महापौर उपमहापौर पदाचे आमचे उमेदवार आणि मी स्वतः आणि काही प्रमुख पदाधिकारी आम्ही ग्रामदेवत कसबा गणपती दर्शन घेऊन विकासाची गुढी उभारणार आणि तिथूनच आम्ही सभागृहात येऊन त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे। त्यामुळे एक मोठा परंपरा आहे, या शहराला समृद्ध अशी परंपरा आहे। ग्रामदेवताचं कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही त्याला सुरुवात करणार आहोत। सर, जर आपण बघायला गेलो की 4 वर्ष पुणे शहरामध्ये आयुक्त म्हणून प्रशासक लागू होते, या ठिकाणी बरीच कामं पेंडिंग आहेत, बरेच लोकांची तक्रारी आहेत, कशा पद्धतीने हे पुढे हँडल करणार आहे? कारण तुमच्याकडे नगरसेवक हे नवीन जे पहिल्यांदाच निवडून आले अशी संख्या 80 आहे जवळपास। निश्चितपणे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष लोकसभेचा वसा घेऊन या समाजकारणात उतरलेले आहेत। निश्चितपणे एक मोठा टास्क आम्हाला असणार आहे, परंतु हे सगळ्यांची भावना ही लोकसेवेची असल्यामुळे त्यात फार मोठी अडचण राहणार नाही। म्हणजे अर्थात प्रयत्न हाच आहे की बिनविरोध व्हावं? हे सगळं प्रयत्न हा आहे की आम्हाला आमच्या नेत्यांच्या प्रती असलेली संवेदना व्यक्त करायला वेळ मिळावा। अर्थात जर आपण बघितलं तर महापौर जे आहेत, जे भाजपने या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते बिनविरोध व्हावेत असा प्रयत्न या ठिकाणी होतोय। दोन्ही काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असेल त्यांना देखील या ठिकाणी विनंती केली जाते आणि तशा पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाईल आणि तेही बिनविरोध असा प्रयत्न या ठिकाणी भाजपकडून केला जातोय। का तर 2 मोठे नेते या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेले आहेत, एक अजित पवार तर दुसरे कलमाडी देखील, त्यांचा देखील निधन झालेलं होता आणि त्याच पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने काही निर्णय घेतले जात आहेत, प्रयत्न या ठिकाणी भाजपकडून होताना दिसत आहेत।
कॅमेरामॅन राजेश बिडकरचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.